नाहीये, परंतु ढोलाच्या तोंडावरती पालखी नाचवतात या ठिकाणी. फारच छान. कळमुंडी संघ आतापर्यंत सुंदर त्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स सादर केलाय. निशाणवाला आणि खानवाला हे रंगात आलेले आहेत. सनई कासूर या ठिकाणी आहे. कुशिवडे संघ आपल्यासाठी शेवटचा पुकार आहे. कुशिवडे संघ आपण सज्ज व्हायचंय. चला मैदानाच्या दिशेने या कुशिवडे संघ. वैभव लाड याने कळमुंडी संघासाठी 100 रुपये दिले. वैभव लाड या ठिकाणी आलेल्या 8 संघांपैकी कुठले तरी 3 संघ हे पहिल्या दुसरा आणि क्रमांक मिळवणार आहेत. परंतु या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रत्येक संघाला 100 रुपये. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल इंटर ग्रामस्थांच्या वतीनं प्रत्येक संघाला या ठिकाणी काही ना काही भेट ही कोणत्याही मातेच्या वतीनं दिली जाणारच आहे. सुंदर नियोजन आपण पाहिलेलं आहे. स्नेहांची वडापाव मार्ग या ठिकाणी प्रशांत पुन्हा एकदा स्टंट केला जातोय. एकावर एक 2 कलाकार उभे राहिलेले आहेत. वरच्या कलाकाराची खासदार पालखी आहे आणि सलाम करतात या ठिकाणी. ज्यांचा सलाम असणार आहे ते पिंपळवाल्या ग्रामस्थांना. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आत्मविश्वास या ठिकाणी झाडाझडी दंड झाली. पहिल्यांदा आपण पाहतोय त्यांचं जे आहे
गाड्यांची किती चाली आहे त्या महत्वाच्या आहे. आकडा काय बोलतो? निश्चितच आपल्याला असं दिसतंय की अर्थ वेगळा सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो. शेवटी निर्णय पंचांच्या हातात आहे. शिल्लक तुम्ही किती चाली बनलेल्या आहेत, मुलाच्या चाली किती बदललेल्या आहेत, आशावाला काय बोललाय, आज मला किती कदमडीत नाचलाय, देशावर कदमडीत या ठिकाणी बोललाय, या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या दुर्बिणीत अजिबात जाऊ नका, शिकाच्या दुर्बिणीत अजिबात जाऊ नका. त्यांचं आपल्या दुर्बिणीत काय म्हणतात हे अतिशय महत्वाचं. या स्पर्धेचे सर्व असणार आहेत ते पंच. पुन्हा एकदा या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये पालखी एकट्या डोक्यावर आहे आणि ढोलाच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न. आपली जे सुंदर ईशानवाने गती घेतलेली आहे, मानवाने गती घेतलेली आहे. नरेश राठे डोंगरावर पालखी नाचवण्याचा प्रयत्न आहे. डोंगरावर कशी पालखी नाचवणं मित्रांनो खूप अवघड असतं. तुला सांगितलं हे रिंगण एकदा बोलताना दिसणार आहे तुला. मोठी संघ शेवटचं मिनिट आणि एकटा कलाकार पालखी फिरवताना दिसतोय आणि शेवटच्या मिनिटामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलेले काही सेकंद शिल्लक आहेत मोठी संघासाठी. या ठिकाणी दिशा सर्व काही या ठिकाणी हृदयाला स्पर्श करणार अतिशय छान पद्धतीनं पाहतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी परफॉर्म करतोय. चौथा संघ आहे, करून या ठिकाणी आहेत. शेवटचे काही क्षण अतिशय छान होते. काही सेकंद शिल्लक आपल्याला आवडला संघ मोठी संघासाठी भारत छान या ठिकाणी म्हणत आता संजय मातेची पालखी या ठिकाणी वरती केली जाणार आहे आणि तिला वंदन केलं जात आहे. तर मोठी संघाकडे शेवटचे वंदन असणार आहे. काही सेकंद शिल्लक आहेत आणि थँक्यू. वनमाळी नारदास म्हणाले अस्वल मंडळी जमा झाली आहे, तुम्ही तुमचं गायन सुरू करा. त्यावेळेला नारद गर्वाने म्हणाले आमचा मान गंधर्व सभेला, आम्ही यांच्यासमोर काय गाणार. सर्वच मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे. नारदाला सांगितलंय हे नारदा सर्व मंडळी जमा झाली आहे, तू आता गायनाला सुरुवात कर. त्यावेळेला नारद म्हणाले अरे असल्या या मंडळी समोर आम्ही काय गाणार, आमचा मान गंधर्व सभेचा. त्यावेळेला श्रीकृष्ण जांबवंतीला सांगतात की तू गायनाला सुरुवात कर आणि मग त्यावेळेला वीणा जांबवंती हातात घेते आणि गायनाला सुरुवात करते. गायनाला सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सभेला असलेली सर्व मंडळी मंत्रमुग्ध होते. गायन ऐकल्यानंतर यावेळेला या भूमीला या खडकाला बाजर फुटतो. विणा ज्या ठिकाणी टेकवला जातो तो खडक दुभंगला जातो आणि मग त्या ठिकाणी तो विणा त्या खडकात रुतून बसतो आणि हा रुतलेला जो विणा आहे तो काढण्याचा प्रयत्न करत असताना नारद मात्र तो विणा वर उचलू शकत नाही आणि मग अस्वल खुश होतंय. ते बघते की नारदाचं या ठिकाणी गर्वहरण होत आहे, ते खुश होतं. परंतु नारद बिचारा या ठिकाणी पाहतो की हा विणा त्याला उचलता येत नाही, त्यामुळे त्याचं गर्वहरण होतं आणि मग जांबवंती हा विणा सहज उचलते. यावेळेला नारद मात्र यावेळेला जांबवंतीला शरण जातो आणि म्हणतो की माझं गर्वहरण झालेलं आहे. अशा प्रकारे नारद मुनीचं गर्वहरण हा एक देखावा या ठिकाणी सादर केलाय. आपल्याला आवडला असेल हे अस्वल आणि हे गायन आपल्याला आवडलं असेल तर जोरदार आपल्याला द्या. अतिशय सुंदर या ठिकाणी जांबवंती हे जे कॅरेक्टर आहे ते अतिशय सुंदर या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि गर्वाचं घर खाली त्याप्रमाणे नारदाचं गर्वहरण हा अप्रतिम देखावा या ठिकाणी कुशोरी संघाने सादर केलेला आहे. यानंतर वाघेश्वरी चिवेली संघ आपल्यासाठी पहिला पुकार आहे, आपण सज्ज व्हायचं आहे. चिवेली संघ चिवेली संघासाठी या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. एकूण स्पर्धक क्रमांक आता चालू आहे तो 6. चिवेली सुरुवात केली पारंपरिक पद्धत संघाचं परफॉर्मन्स सुरू होतोय. यावेळेला मासुरा अर्पण करण्याचं काम आहे.
कुशिवडे संघाकडून पहिलं वंदन असणारा अर्थातच समजाई मातेला या ठिकाणी रथ केला जातोय. त्याला समजाई मातेला कलाकार त्याच्या हातात पट्टे आहेत, निरांजन पेटलेले आहेत, डोक्यावर पेटली समई आहे आणि तो समजाई मातेला पंचारती ओवाळतोय. अतिशय सुंदर पंचारती ओवाळून झालेली आहे. त्यानंतर मला वाटतं या ठिकाणी पासोड अर्पण केलं जाणार आहे. दुपारती होते या ठिकाणी हात आणि दुपारे या ठिकाणी वाजवली जाते. अतिशय सुंदर शास्त्रोक्त पूजा केली जाते समजाई मातेची. या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजायला सुरुवात झालेली आहे. पहिला सलाम आहे तो समजाई मातेला, पहिला सलाम आहे तो या पिंपळच्या ग्रामस्थांना. अतिशय सुंदर नृत्याला सुरुवात झालेली आहे. कुशिवडे संघ खूप लांबून आलेला हा संघ आहे, संगमेश्वर तालुक्यातला संघ आहे. अतिशय चांगला संघ आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सलाम होतो, दोन्ही हाताने सलाम केला जातोय. एक पारंपरिक चाल आपण पाहतोय, अतिशय छान पद्धतीची पारंपरिक नृत्य पाहतो. संपूर्ण 21 कलाकार असलेला हा कुशिवडेचा संघ आहे. हा कार्यक्रम ज्या पद्धतीने याचं संयोजन करण्यात आलं त्या संयोजनाबद्दल मी नंतर निश्चित बोलणार आहे. अतिशय छान पद्धतीने या संपूर्ण नृत्याचं संयोजन करण्यात आलेलं आहे. पारंपरिक नृत्य कुशिवडे संघाकडे या ठिकाणी मला वाटतं प्रशांत शेतकऱ्यामध्ये दांडिया इथे आपण पुन्हा एकदा अनुभवायला येतो. ढोलाच्या तालावर मारुती खांद्यावर हातात टिपले आहेत. अतिशय सुंदर या ठिकाणी दांडिया नृत्य सादर केले जातात कुशिवडे संघाकडून. ढोलाचा आवाज सुरुवातीपासून खणखणी देताना दिसतो. या ठिकाणी सनईचा सूर आहे, त्याला सुराची ताल आहे. अतिशय सुंदर या संघाचा देखील जो पेहराव आहे तो सुंदर आहे. म्हटल्याप्रमाणे एकूण 40 चाली या पालखी नृत्यामध्ये मारल्या जातात. 40 पैकी प्रत्येक संघ हा आपल्या कुवतीनुसार त्या चाली मारत असतो. वाद्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. केवळ 2 संघ आता या स्पर्धेतले शिल्लक आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, अशी साथ शेवटपर्यंत आपल्याकडून अपेक्षित आहे. सातत्याने आपण हीच गोष्ट सांगत आलेलो आहोत. छान पद्धतीने कुशिवडे संघ या ठिकाणी परफॉर्म करत आहे. देशात कौलानं पडत आहे. गोष्ट निश्चित जाणवतं ज्यावेळेला समजा ताशा ढोल सगळे वाद्य आहेत, सगळी आहे, प्रत्येकाची वेगळी ओळख आहे. जरा जरी काही कमी असेल, समजा एखादं वाद्य कमी वाजलं तरी ते जाणवतं आपल्याला. चांगलं वाजलं तरी जाणवतं, कमी वाजलं तरी जाणवतं. दोन्ही गोष्टी आहेत निश्चित प्रकारे. कारण कुशिवडे संघाचा हा छान परफॉर्मन्स आता सुरू आहे. स्पर्धेचा स्पर्धक क्रमांक 6 contestant number 6 बहुत अच्छा काम करते हुए जिस तरह से पूरे प्रतियोगिता में अच्छा काम किया है. सभी कंटेस्टेंट अच्छा काम करते हुए एक बार फिर सभी लोगों का हम तहे दिल से स्वागत करते हैं क्योंकि बहुत ही अच्छा लग रहा है इस बार इस तरह से डांस कर रहे हैं. बहुत ही अच्छा परफॉर्म कर रहे हैं. या संघामध्ये काही अनुभवी कलाकार देखील आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यांचं वयाने दिसत आहेत, परंतु त्यांची पद्धत देखील सुंदर आहे. वेगवेगळ्या चाली त्यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पारंपरिक चालीचा अंतर्भाव होत आहे. डोळ्याचं सूर बदलतं. पुन्हा एकदा डोळ्याचं सूर बदलतं. छान मंत्रमुग्ध करणारा असं वाद्य या ठिकाणी चालू आहे. ज्या पद्धतीने कुशिवडेचा संघ परफॉर्म करतो म्हणजे 2 संघ शिवाय त्याचा सुरू सुंदर आहे. सुंदर प्रत्येक संघ हा आपापल्या परीने आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करतोय. छान पद्धतीने पालखी यावेळेला खांद्यावरती झिंपावली जाते. अच्छा नजारा, अच्छा दृश्य आज सभी ने एंजॉय किया है. अच्छा लग रहा है जिस तरह से आप सब लोग सपोर्ट कर रहे हैं. बहुत ही बेहतरीन सपोर्ट
performance over the contestant. या ठिकाणी आता जे प्रेक्षक आहेत त्यांनी सुरुवात छान केली, पावलं होती, त्यानंतर थोडस गार हवा लागली आहे, त्याचा परिणाम जाणवतो. वातावरणात जरी गारवा असला तरी या ठिकाणी निश्चितच कलाकारांनी मात्र ऊर्जा या ठिकाणी तयार केलेली आहे. मनापासून कलाकार आपल्या बेसिक सोडायला तयार पाहिजे. याचे संकेत दिसतात समोर आहे. म्हणजे 500 रुपये. दोन नोट असतात, ते हिरवी आणि लाल असेल तर 1000, हिरवी असेल तर 500 रुपये. आणि वैभवला दत्तार हाते आणि वैभवला या ठिकाणी स्टंट केला जातो. पायाखाली दोन केले आणि हा कलाकार मालकी नाचवतो या ठिकाणी. अतिशय सुंदर केले पायाखाली पूर्ण प्रदक्षिणा केली जाते या ठिकाणी. आणि आता यांनी देखील या ठिकाणी परत आणलेले हा कलाकार देखील मला परत उभा होणार आहे. प्रत्येक संघ हा वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचा देखील हा प्रयत्न आहे, अतिशय सुंदर प्रयत्न आहे, परत फिरवण्याचा प्रयत्न आहे. फारच छान. परत फिरवणं सोडलं नाही, त्या पद्धतीने परत फिरवली जाते. काय त्यावेळेला बाजूला पाण्याची शक्यता असते. खेळी मारलेली जी फळी आहे ती या ठिकाणी आणली जाते. आणि स्पर्धा मित्र संगमेश्वर कुठं आले, त्यामुळे जे पहिले या ठिकाणी जे स्पर्धा अतिशय सुंदर, त्या ठिकाणी गोल फिरण्याचा प्रयत्न आहे. अतिशय छान आपण पाहतोय. अवघड असे प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत. पुन्हा एकदा पारंपरिक वाद्य वाजवलं जात आहे. पारंपरिक नृत्य या ठिकाणी दोन कलाकार पालखी आपल्या डोक्यावर घेऊन नाचवत आहेत. जर वाजले नाही तर या ठिकाणी संधी मिळणार नाहीये. फारशी नृत्य करणार एनर्जी आहे, जे टॉनिक आहे ते मिळणार पाहिजे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुशवडी संघाचा चांगला होतोय. चारही फूल जे पालखीचे आहेत ते डोक्यावर घेतले जात आहेत.